हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पर्वची दुनिया आणि फॅमिली। तर आता मी ऑफिसवरनं वगैरे आलेली आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, आज 7 वाजलेले आहेत। सर्व माझं फ्रेश वगैरे झालेली आहे, घराला झाडू वगैरे सर्व मारून झालेलं आहे। पर्व अजून आलेला नाही आणि आज बऱ्यापैकी मुलांचा आवाज येत नाही आहे बाहेर, कारण बाहेर पडतोय पाऊस आणि त्याच्यामुळे आवाज वगैरे काही शांतता आहे। तेव्हा चला आज आपण व्लॉगला सुरुवात करूया। तर ऑफिसवरून आली, काही जी कामं करायची ती करते आणि काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते। चला तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आलेला आणि त्या सायकलमध्ये हवा नाही तर तो पप्पांबरोबर गेला, पप्पांबरोबर तो गेलाय हवा भरायला। तर तुम्ही बघितलं पर्व आलेला आहे आणि पर्व गेलेला पप्पांबरोबर सायकलमध्ये हवा भरण्यासाठी। आणि आता मला करायचं आहे जेवण, तर फटाफट जेवण करते। आज थोडासा शॉर्टकट आणि मस्त चमचमीत असं जेवण करणार आहे। शॉर्टकट पण आणि चमचमीत असं दोन्ही कॉम्बिनेशन झालं पाहिजे, म्हणजे त्रासही आपला कमी झाला पाहिजे आणि जेवणही मस्त असलं पाहिजे। तसा मी आज पर्याय एक निवडलेला आहे। तो काय करते त्याच्यासाठी मी थोडीशी वाटणाची तयारी करत आहे। काय करत आहे सर्व जसं जसं व्हिडिओ जाईल तसं तसं तुम्हाला समजेलच। तसं नाही, त्यासाठी मी हे घेतलंय खोबरं। ते खोबरं थोडंसं खिसून घेते, एवढं नाही, खोबऱ्याची एक वाटणी आहे। त्यातलं थोडंसं तुम्हाला जेवढं वाटण करायचं असेल तेवढं तुम्ही खिसून घेऊ शकता। पण हे थोडंसं खोबरं जे आहे ते आता खिसते दिसेल। हे खोबरं जे आहे ते मी डायरेक्ट हे चॉपिंग पॅडवरच खिसायला घेतलेलं आहे। ते पटकन असं खिसून घेते, खोबरं खिसते। आणि सध्या आता असं झालंय, परवाची स्कूल स्टार्ट झाल्यापासून मी माझे व्लॉग कंटिन्यू येत नाही, मी तुम्हाला मागेच सांगितलं त्याप्रमाणे। परंतु आता असं झालं की मी 2-4 व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत। शॉर्ट व्हिडिओ 2 शूट केलेले आहेत, लॉंग व्हिडिओ 2-3 शूट करून ठेवलेले आहेत। परंतु त्याचा व्हिडिओचा एंड म्हणजे कधी कधी काय होतं, मी व्हिडिओ वगैरे शूट करते आणि रात्रीची जो आहे सर्व दाखवते आणि त्याच्यानंतर एंड व्हिडिओचा एंड जो करायचा असतो तो माझ्याकडनं राहून जातो। आणि त्याचबरोबर एडिटिंग माझी बाकी आहे। एडिटिंग करायला मला अजिबात टाइम मिळत नाहीये, कारण जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं मी राऊंड वगैरे मारते, तेही आपल्या हेल्थसाठी तर करावंच लागतं। आणि त्याचबरोबर नंतर जेव्हा जेवण झाल्यानंतर जो टाइम असतो, म्हणजे जेवण झाल्यानंतर जेवणापर्यंतचा जो मधला जो पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये मी परवाची थोडीशी स्टडी किंवा काय काय शिकवलं ह्या सर्व गोष्टी त्याला मी विचारत असते। मी त्याच्याशी इव्हन म्हणजे थोडंसं कम्युनिकेशन करत असते, स्कूलमध्ये काय झालं, कोण तुझ्या बाजूला बसलेलं, कारण ह्याही आपण ब्लॉग जो करतोच, परंतु त्याबरोबर मुलांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे। तर त्या गोष्टी मी करते त्याच्याबरोबर, कारण सध्या त्याचा अनुभव हा खूपच नवीन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। कारण तो आधी ज्या स्कूलमध्ये प्री प्रायमरी स्कूलमध्ये जे जात होता ती स्कूल खूप छोटी होती आणि अचानक एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये गेल्यावर तिथे मोठे क्लासरूम, बेंचेस, इतकी सारी मुलं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यासाठी नवीन आहेत। त्याच्यामुळे मग त्याला काय वाटतं ह्या सर्व गोष्टी जाणून घेणं आपल्याला गरजेचं असतं। म्हणून मी त्याच्याशी संवाद साधत असते, कम्युनिकेशन करत असते की काय झालं स्कूलमध्ये, काय हे सर्व। त्याच्यामुळे मला अजिबात व्हिडिओ एडिटिंगला टाइम मिळत नाही। त्यामुळे माझे व्हिडिओ जे असेल, कारण मी कधी कधी बोलताना सांगते की आज आहे बुधवार, आज आहे गुरुवार, आणि माझे व्हिडिओ हे खूप नंतर येतात, तर त्याच्यामध्ये हे एक रिझन आहे। तर मी सांगितलं नाही तर तुम्हाला असं वाटेल की माझे व्हिडिओ खूप आधी शूट केलेले असतात, ठीक आहे। तर नाही, हे आताच सध्याच्या स्कूल जेव्हापासून चालू झाली आहे तेव्हापासून हे असं झालेलं आहे। तर असं चला मी पटकन वाटण करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते। आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पॅरेंट्सने आहेत, जे स्पेशली वर्किंग जे पॅरेंट्स असतात किंवा वर्किंग मदर जी असते, त्यांनी तरी आपल्या मुलांशी संवाद हा साधलाच पाहिजे। म्हणजे इव्हन ॲटलिस्ट स्कूलमध्ये काय झालं, काय शिकवलं, तुझे कोण फ्रेंड आहेत का, नवीन फ्रेंड झाले का, ह्या सर्व गोष्टी तरी मुलांशी आपण बोलल्या पाहिजेत किंवा आपणही काही गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत, लहान असले तरीही। तर अशा प्रकारे, कारण भले जरी वर्किंग असले आणि टाइम जरी मिळत नसला तरी तेवढ्या ॲटलिस्ट 5 ते 10 मिनिटं जरी काढली ना, आणि त्यांच्यासोबत अभ्यासाविषयी किंवा बसमध्ये काय झालं किंवा चालत जात असतील तर व्हॅनमध्ये, ह्या सर्व गोष्टी जरी शेअर केल्या तर त्यांना सुद्धा खूप मजा येते आणि त्यांनाही एक आपल्याबद्दल थोडंसं इमोशनल अटॅचमेंट व्हायला सुरुवात होते। म्हणजे असतेच आपल्या पॅरेंट्स बरोबर, परंतु त्यांनाही थोडंसं हे वाटतं आणि त्यांनाही स्कूल वगैरे ह्या गोष्टी नीट समजावून सांगितलं की त्यांनाही जरा म्हणजे अट्रॅक्शन वाटतं स्कूल बरोबर, की हा स्कूलमध्ये गेलं पाहिजे, स्कूलमध्ये असं असतं, ह्या सर्व गोष्टी शेअर करायला पाहिजे।
तर एक वर्किंग पॅरेंट्स म्हणून ह्या काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील, त्या नक्कीच ट्राय करा. त्याचबरोबर वाटण करत असताना मला वाटणामध्ये टाकायची होती तीळ. वाटणात मला तीळ टाकायचे होते, तर मी ते तीळ टाकायला घेतले. आणि माझ्याकडे ह्यावेळी खूप जास्त तीळ आणलेले होते, पाव किलो तीळ आणलेले होते. तसं बघायला गेलं तर मग संक्रांतीशिवाय एवढे तीळ आपण कधी आणत नाही, पण ते चुकून आलेले होते. म्हणजे 100 ग्रॅम आणायला सांगितले आणि त्याच्याऐवजी पाव किलो आणले असं झालेलं आहे. तर ते तीळ मी भाजून घेते व्यवस्थित. तर इथे जे तीळ जे आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, भाजायला ठेवलेले आहेत ॲक्च्युली. आता भाजतील. हे पॉलिशवाले तीळ नाही आहेत, बिना पॉलिशचे तीळ आहेत, म्हणून ते तुम्हाला थोडेसे असे काळपट असे वाटत असतील. थोडेसे असे काळपट सारखे वाटत असतील. हे बिना पॉलिशचे तीळ आहेत. तर हे व्यवस्थित भाजून घेते आणि ह्याचेही पौष्टिक लाडू बनवते. तर इथे बघू शकतात, इथे मी माझं वाटण सर्व भाजून झालेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण, तीळ आणि खसखस घेतलेले आहेत. आणि गॅस मी आता बंद केलेला आहे आणि त्याच्यावर हे टोमॅटोही असा भाजत ठेवलेला आहे. म्हणजे पॅन गरम आहे त्याच्यावर, ते नरम होईल, मग आपण हे मस्त असं वाटण करून घेऊया. आता हे जे तीळ आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेते. असे आपण तिळाडू करतात त्याप्रमाणे लाडू नाही करणार मी. तर हे आधी बारीक करून घेते, नंतर दाखवते. तुम्ही बघू शकता हे जे तीळ आहेत ते मिक्सरमधनं बारीक केलेले आहेत आणि त्याचं चांगलं असं हे झालेलं आहे. तिळामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक होऊ शकतात आपल्यासाठी. अशी पावडर केलेली आहे, दरदरीत पावडर केलेली आहे, एकदम बारीक पावडर नाही केलेली मी. आता ह्याच्यामध्ये मी गूळ थोडंसं वितळवते आणि ह्याच्यात टाकते आणि डायरेक्ट लाडू बनवते. जो गूळ आहे ते मी पातळ करत ठेवलेला आहे. तर हा जस्ट फक्त असं मेल्ट झाला, विरघळला की आपण लगेच त्या जी आपण तिळाची पूड केलेली आहे त्याच्यात टाकणार आहोत. त्याच्यात मी थोडंसं जायफळी टाकलेलं आहे. तशा प्रकारे फक्त हा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि मग पटकन आपण ह्याची लाडू बनवून घेणार आहोत मस्त असे. तर इथे जे हे आहे ते मी लाडू इथे वाळून घेते असे करून. जास्त त्याला शेप काय देत बसत नाही. आता गोल जसे होतात तसे करते, कारण आता जेवणही करायचं आहे. घाई गडबडीत सर्व झालेलं आहे. असे लाडू असं पटकन बनवून घेते. आता इथे कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आणि ही भाजी मी आपण शेवची बनवणार आहोत. शेव किंवा जो फरसाण असतो ते काही चालू शकतं. माझ्याकडे तिखट शेव नाही आहे तर मी फरसाण टाकून करणार आहे. इथे मी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं इथे मी मसाला टाकलेला आहे तेलामध्ये, जो भाजलेला होता तो आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊया तेलात. त्याच्याबरोबर जे आपले मसाले असतील रेग्युलर ते आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये हा कांदा लसूण मसाला मी टाकते. माझ्याकडे जो आपण जो नेहमी वापरतो कांदा लसूण मसाला तो आहे, तो मी टाकते. तुम्हाला आणि चवीपुरती मीठ, थोडं मीठ कमी टाकते कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे. हे मसाले जे आहेत ते व्यवस्थित मी परतून घेते. चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपण परतणार आहोत. आणि इथे मस्त अशी उकळी आलेली आहे. आपण जो हे केलेला आहे मसाला त्याच्यात पाणी टाकून मस्त उकळी आलेली आहे. आता ज्यावेळी आपल्याला जेवायचं असेल त्यावेळी आपण ते शेव किंवा फरसाण जो आहे तो ह्याच्यात टाकणार आहोत. कारण आताच टाकला तर जेवायला खूप अजून वेळ आहे, त्याच्यामुळे तो नरम होऊन भाजी खूप जाड होऊ शकते. मग आता मी मस्त गॅस बंद करते. तुम्ही तर्री बघू शकता खूप सुंदर आलेली आहे. आणि आज मी बघा कुठेही कुकर दिसत नाही, म्हणजे भात. तर आज मी भात केलेला नाहीये, तर ही शेवची भाजी आणि मस्त असे पाव असा मी खाणार आहोत आज. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं जेवण हे चमचमीत आहे, मस्त असं चविष्ट आहे, परंतु शॉर्टकट आहे. म्हणजे भात मला करायचा नाही, फक्त ही भाजी केली की झालं. आणि भाजी नाही, फक्त मसाला केला आणि ते केलं. फरसाण तर विकत असतो तो आपण त्याच्यामध्ये टाकायचा आणि मस्त असे पाव कांदा लिंबू मस्त असं आपण एन्जॉय करूया. चला. तर इथे मस्त असं शेव टाकून आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे. आणि त्याचबरोबर इथे काकडी
कांदा लिंबू मस्त असं आम्ही जेवण करतो. शेवची भाजी पाव का खाली अरे बरोबर कसा यम्मी. आजचा जो व्हिडिओ होता तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट्स करून मला तुम्ही सांगा. आणि थोडेसे काही वर्किंग वुमनसाठी काही पॅरेंट्स टिप्स दिलेल्या आहेत म्हणजे वर्किंग मदर्ससाठी त्याही फॉलो करा. किंवा तुम्हाला अजून काही जर जास्त माहिती असेल तर त्याही मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.